अधिक मास हा भक्ती, साधना आणि सकारात्मक ऊर्जेचा महिना मानला जातो. आणि अशा या पवित्र महिन्यामध्ये आपण काढणार आहोत 7 दिवसांच्या 7 अर्थपूर्ण अशा रांगोळ्या, ज्या बिंदू आणि रेषांचा वापर करून काढल्या आहेत. चला तर मग काढूयात. नमस्कार मंडळी, मी स्वाती आपल्या सगळ्यांचं स्वातीज क्रिएटिव्ह नेस्ट तसेच अधिक मास विशेष भागमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत सोमवारसाठीची रांगोळी. त्यासाठी मी बिंदूचा वापर करून, रेषांचा वापर करून मध्यभागी पिंड काढलेली आहे आणि पिंडीच्या दोन्ही बाजूला बेलपत्र काढलेले आहेत, जे बेलपत्र त्रिदेवांचे प्रतीक मानले जाते. अशा सुंदर अधिक मास रांगोळ्या पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसंच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही आहे सोमवारची रांगोळी. आता आपण पाहूयात मंगळवारसाठीची रांगोळी. आणि मंगळवारी आपण पूजा करतो ती म्हणजे विघ्नहर्ता बाप्पाची. म्हणून मध्यभागी बिंदूंचा वापर करून आपले बुद्धीचे देवता हे गणपती साकारले आहेत. प्रत्येक शुभकार्यामध्ये आपण सर्वात पहिला ज्यांची पूजा करतो ते म्हणजे गणपती बाप्पा. तसेच घरात शुभ ऊर्जा आणि आत्मविश्वाससुद्धा यांच्यामुळेच निर्माण होतो. आणि म्हणून मंगळवारी आपण काढणार आहोत ती म्हणजे गणपतीची छानशी रांगोळी. गणपतीला आवडतात ती म्हणजे जास्वंदाची फुलं आणि दुर्वा. आणि म्हणून गणपतीच्या दोन्ही बाजूला आपण काढत आहोत 2 छानशी जास्वंदाची फुलं आणि त्याचबरोबर हिरव्या रांगोळीचा वापर करून रेषांच्या साह्याने आपण काढत आहोत ते म्हणजे दुर्वा. ही आहे मंगळवारची रांगोळी. व्हिडिओ कसा वाटला, रांगोळी कशी वाटते आहे तुम्हाला, ते कमेंटच्या थ्रू मला कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब तसेच हाईप करायला विसरू नका. ही आहे आपली मंगळवारची रांगोळी. आणि आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे बुधवार. बुधवारसाठी रांगोळी आपल्याला पाहायची आहे. बुधवारी आपण पूजा करतो ती म्हणजे विठ्ठलाची. आणि विठ्ठला आवडतात ती म्हणजे तुळशीपत्र. तुळस ही पवित्रता, भक्ती आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. तसेच तुळशीमुळे वातावरण शुद्ध राहण्यास मदत होते. म्हणून तिचे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही महत्त्व खूप खास आहे. आणि म्हणून मध्यभागी तुळशी वृंदावन रेषांच्या साह्याने काढले. तर तुळशीपत्र बिंदूंचा वापर करून तसेच बोटांच्या ठशांचा वापर करून मी तुळशींची पानं काढलेली आहेत. तर वृंदावनाच्या दोन्ही साईडला चंदन म्हणून केशरी रांगोळी आणि अबीर म्हणून काळ्या कलरच्या रांगोळीचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे विठ्ठलाच्या माथ्यावरील गंध तयार झाला आहे. आणि ही आहे आपली बुधवारची रांगोळी. आता आपण पाहणार आहोत गुरुवारसाठीची रांगोळी. गुरुवार म्हणजे आपण पूजा करतो ती म्हणजे श्री गुरुदेव दत्तांची. श्री गुरुदेव दत्त म्हणजे 3 देवांचे प्रतीक, भगवान विष्णू, महादेव आणि ब्रह्मदेव. आणि म्हणून आपण काढत आहोत मध्यभागी मोरपीस, जे भगवान विष्णूंना खूप आवडतं. इथे मी हिरवा रंग, केशरी, गुलाबी आणि पिवळ्या रंगांचे बिंदू काढून मोरपीस तयार केलेले आहे. अगदी सोप्या पद्धतीने फक्त बिंदूंचा वापर करून आकर्षक दिसणारं हे मोरपीस तयार केलेलं आहे. तर या मोरपिसाच्या दोन्ही बाजूला आपण काढणार आहोत ते म्हणजे शंख. शंखाचा नाद वातावरणातील नकारात्मकता दूर करण्यासाठी केला जातो. इथे आपण फक्त बिंदू आणि रेषांच्या साह्याने अगदी सोप्या पद्धतीने शंख काढलेले आहेत. आणि ही आहे गुरुवारसाठीची रांगोळी. तुम्हाला रांगोळीचा हा व्हिडिओ कसा वाटला, अधिक मास विशेष कसा वाटला ते मला कमेंटच्या थ्रू नक्की कळवा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका. आता आपण पाहणार आहोत ती म्हणजे शुक्रवारसाठीची रांगोळी. शुक्रवारी आपण पूजा करतो ती म्हणजे देवीची, माता लक्ष्मीची, माता दुर्गेची, सरस्वतीची, काली माताची आणि या सगळ्यांचं प्रतीक ते म्हणजे कमळ. कमळ चिखलात राहून सुद्धा सुंदर आणि पवित्र राहण्याचा संदेश देतो. तसेच आजच्या आपल्या सगळ्या रांगोळ्या हे सकारात्मकता आणि विश्वास वाढवण्यास मदत करतात. याच्यामुळे आपला आत्मविश्वाससुद्धा दृढ होतो.
इथे मी फक्त बिंदूंचा वापर करून कमळ काढलेले आहे. कमळाचे एक एक पान, एक एक पाकळी ही मी बिंदूंचा वापर करून काढलेली आहे. तसेच कमळाचे पानसुद्धा मी बिंदूंचा वापर करून काढलेले आहेत आणि त्याच्या मधल्या शिरा ह्या पेणाच्या साहाय्याने काढलेल्या आहेत. तर या कमळाच्या दोन्ही साईडला लक्ष्मीची पावलं आपण काढतो आहोत, कारण शुक्रवारी आपण पूजा करतो ती म्हणजे लक्ष्मी मातेची, आणि त्यामुळे दोन्ही बाजूला मी काढलेली आहेत ती म्हणजे पवित्र अशी लक्ष्मीची पावले. तर ही आहे आपली शुक्रवारसाठीची रांगोळी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप द्यायला विसरू नका. आता आपण पाहणार आहोत ती म्हणजे शनिवारसाठीची रांगोळी. आणि शनिवार म्हणलं की आपण पूजा करतो ती म्हणजे शनिदेव आणि मारुतीची. आणि मारुतीची प्रिय आहे ती म्हणजे गदा. मी इथं फक्त रेषांच्या साहाय्याने गदा काढलेली आहे आणि ह्या गदेच्या दोन्ही साईडला आपण काढणार आहोत ती म्हणजे मारुतीला प्रिय असलेली रुईची पानं आणि रुईचं फूल, जे आपण मारुतीला वाहतो, अर्पण करतो. आणि अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीनं शनिवारसाठीची ही सुंदर रांगोळी आपल्याला पाहायला भेटते. अगदी कमी वेळामध्ये फक्त बिंदूंचा वापर करून आणि रेषांचा वापर करून आपण ही रांगोळी पाहतोय. तर ही आहे शनिवारसाठीची रांगोळी. आता आपण पाहणार आहोत रविवारसाठीची रांगोळी. रविवार म्हणलं की आपण पूजा करतो ती म्हणजे सूर्यनारायणाची, आणि इथे मी केशरी रंगांचा वापर करून सूर्यनारायण साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त बिंदूंचा वापर करून मी मध्यभागी एक गोल तयार केले आहे आणि त्याच्या बाजूला सूर्याच्या वलया काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीनं आपण सूर्य तयार केलेला आहे. सूर्याचं तेज अगदी पांढरं असतं आणि म्हणून यासाठी मी मध्यभागी बिंदूंच्या साहाय्याने एक छानसं फूल आणि त्याच्यामध्ये आणखीन एक बिंदूंच्या साहाय्याने पांढऱ्या रंगांचा वापर करून एक छानसं फूल तयार केलेलं आहे. सूर्य म्हणजे ऊर्जा, तेज, आरोग्य आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक. तर मंडळी, रांगोळी ही फक्त सजावट नसून ती भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि विज्ञान यांचा सुंदर संगम आहे. अधिक मासातील ही 7 दिवसाची 7 रांगोळ्या तुम्हाला कशा वाटल्या त्यात नक्की सांगा. भेटूयात पुढच्या नवीन भागात. तोपर्यंत रांगोळी काढा, आनंदी राहा. नमस्कार.